राजा व्हायचं असेल तर राजासारखं वागावं लागेल, डॉक्टर व्हायचं असेल तर कंपाऊंडर सारखं वागून चालणार नाही। ही जाण आणि भान ज्याच्या ठाई येते त्याला स्वतःचं कर्तृत्व फुलवता येतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। तुम्ही जशी क्रिया करता तशी त्याची प्रतिक्रिया उमटत असते, तुम्ही जशी कृती करता तशीच प्रतिकृती तुमच्या समोर येत असते। तुम्ही इतरांशी जसं वागत असता तसेच इतर तुमच्याशी वागत असतात। तुम्ही उत्तम केलं तर सर्वोत्तम वाट्याला येईल, तुम्ही मंगल केलं तर पवित्र वाट्याला येईल, तुम्ही उदात्त केलं तर भव्य वाट्याला येईल, तुम्ही दिव्य केलं तर उत्तुंग तुमच्या वाट्याला येईल। तुमच्या वाट्याला काय येईल हे जग ठरवत नाही, तुमच्या वाट्याला काय येणार हे तुम्ही स्वतः ठरवत असता। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे। एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही। या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता। या जगात दुसरं कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही। या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। त्यामुळे तुम्ही यशस्वी झालात तुमच्यामुळेच झालात, आणि तुम्ही अपयशी ठरलात तर त्याचं कारण सुद्धा तुम्हीच असणार। ही पहिली गोष्ट प्रत्येकाने आपल्या लक्षात घ्यायलाच हवी। तुम्ही जे पेरता तेच उगवत असतं, दुसरं कधीच काही उगवत नाही। तुम्ही आंब्याचं झाड लावलं आंब्याच लागतील, तुम्ही अभ्यासाचं झाड लावलं तर यशाचीच फळं येतील। आपण काय पेरायचं आहे ते इतरांच्या नाही आपल्या हातात असतं। मला आनंद आहे की आपण काहीतरी ठरवून इथं आला आहात। फुलसुरे क्लासेस याचा अर्थ डॉक्टर बनवायची फॅक्टरी, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला बायोलॉजीमध्ये उत्तम गुण मिळवायचे आहेत म्हणून तुम्ही इथं आलात। तुमचा मार्ग ठरलाय, तुमचं ध्येय ठरलंय, तुम्हाला काय करायचंय ते ठरलंय, उत्तम। हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण बऱ्याच जणांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्याला काय करायचं होतं। ही आमच्या अपयशाची सगळ्यात मोठी कारण आहेत। तुम्हाला लवकर कळालं तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला उत्तम व्हायचं आहे, तुम्हाला सर्वोत्तम व्हायचं आहे, हे पहिल्यांदा ठरवावं लागतं। ध्येय ठरणं ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, तुम्ही काय व्हावं ते इतरांना ठरवू देऊ नका। तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही ठरवा, कारण तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतात, तुमच्या मर्यादा तुम्हाला माहिती असतात, तुमचे गुण तुम्हाला माहिती असतात, तुमची कौशल्य तुम्हाला माहिती असतात, तुमची कष्ट करायची तयारी तुम्हाला माहिती असते। त्यांनी डॉक्टर व्हावं ही त्याची नव्हे त्याच्या आई वडिलांची इच्छा होती, त्यांनी इंजिनियर व्हावं ही त्याची नव्हे त्याच्या पालकांची इच्छा होती। त्या मुलाला स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात जाता आलं नाही, क्षेत्र आवडीचं नसलं मग काम कर्तव्य राहत नाही, ती जबाबदारी होते, आणि जबाबदारी झाली की तिचं ओझं वाढतं, आणि ओझं वाढलं की मग ताण वाढतो, ताण वाढला की तणाव येतो, आणि तणाव आला की आयुष्य निरस होतं, आणि आयुष्य निरस झालं की निराशा दाटते, निराशा दाटली की जगावंसं वाटत नाही, आणि जगावंसं वाटलं नाही की माणूस मरणाला जवळ करतो। हे साधं सोपं जगण्याचं तत्वज्ञान आहे। त्यामुळे आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आणि जितकं तुमच्या हातात आहे शक्यतो स्वतःच्या आवडीचंच कार्यक्षेत्र निवडा, आणि जर यदा कदाचित तुम्हाला आवडीचं क्षेत्र निवडता आलं नाही तर ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला आवडीचं बनवा, हाच यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही, तुम्ही कोण होणार आहात हे महत्वाचं आहे, आणि तुम्ही कोण होणार हे तुमचा निश्चय ठरवतो। तुम्ही ठरवायला हवं, काय ठरवाल ते जे काही असेल तो तुमचा निश्चयच ठरवतो तुम्हाला काय व्हायचंय ते। न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं, जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं, डार्विनच्या उन्हाळपणाला त्याचे वडील अक्षरशः कंटाळले होते, पण तरीही आपल्या सगळ्या दुर्बल जागांना बाजूला सारून या तिघांनीही शास्त्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकावला। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। एडिसन बहिरे होते, एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही असं स्पष्टपणे त्याच्या शाळेनं सांगितलं होतं, पण तरीही एडिसननं या सृष्टीला संपन्न करणारे अपार शोध लावले। निव्वळ निश्चयाच्या बळावर ही माणसं स्वतःच्या कमतरतांना बाजूला सारून जगामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकावणारी ठरली।
माझ्याकडे हे असतं तर मी ते झालो असतो, मला ते मिळालं असतं तर मी ते केलं असतं, आमचे वडील जरा असे मोठे असते तर आम्ही पण काहीतरी झाला असतं. सगळी कारणं आहेत. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ज्या डॉक्टर हुलसोरेंच्या क्लासमध्ये तुम्ही शिकता त्या डॉक्टर हुलसोरे सरांनी शेतात आऊत चालवलाय. भाज्या घेऊन हे सर बाजारात विकायला बसलेत. ते रडत बसले नाहीत माझी परिस्थिती नाही. आज हजारो मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी स्वतःच्या कमाईतला प्रचंड मोठा हिस्सा द्यायची दानत त्यांच्यात आली, कारण त्यांनी ती परिस्थिती बघितली. माझ्या परिस्थितीतनं दुसरा कोणी जाता उपयोगाचा नाही, पण माझी परिस्थिती नाही, मी घडवू शकणार नाही, ही कारणं त्यांनी सांगितली नाहीत. मग ते नसतील सांगू शकत, आम्ही का सांगावी, आम्ही का त्याचा बाऊ करावा? आपल्या सगळ्यांमध्ये सगळं आहे. सगळेच गुण आपल्यात नसतील, पण आपल्यात काहीच नाही असं कधीच होत नाही. एखादा ना एखादा अलौकिक गुण आपल्यात असतोच असतो. काय आहे आपल्यात त्याचा शोध घ्या. सगळ्या क्षमता नसतील, पण कुणाच्यात निर्णय क्षमता असेल, कुणाच्यात नेतृत्व क्षमता असेल, कुणाच्यात संघटन क्षमता असेल, कुणाच्यात कल्पना क्षमता असेल, कुणाच्यात कार्यक्षमता असेल. काय आहे शोध घ्या आणि त्या क्षमतेला विकसित करा. कमतरतेला बलस्थान बनवा आणि विजयाचा ध्वज फडकावा. हे महत्वाचं. शोधायला हवं, ओळखायला हवं. ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही तिथं गेला तर त्या प्रवेशद्वारावर लिहिलंय अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती. तिथंच कुणीतरी एक धनिक पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होता. 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. रात्रभर टिपणं काढत वाचत बसायचे. तो धनिक पुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब अहो शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा. तसे बाबासाहेब आंबेडकर त्या धनिक पुत्राला म्हणाले, झोपायला मला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. तो धनिक पुत्र काळजीनं म्हणाला, मग बाबासाहेब अहो तुम्ही जगणार कसे, तुमच्या शरीरात बळ कसं येणार, तुम्ही जर जेवलाच नाहीत, तुम्ही जर झोप घेतली नाहीत तर तुमच्या शरीरात ताकद सामर्थ्य बळ कसं येणार. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्यावेळी मला असं वाटतं खचल्यासारखं त्यावेळी माझ्या डोळ्यापुढं राजर्षी शाहू महाराज उभा राहतात. माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात आणि माझ्या अंगात मग बळ येतं. या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे, या लोकांसाठी मला घडलं पाहिजे. ही तीव्रता ज्यावेळी असते ना पाठीशी, त्यावेळी हातातनं कर्तृत्व घडतं, कृती घडते. मधल्या कोरोनाच्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकाव झाला. ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल्स दिले. आता ती पिढी मोबाईलच्या इतकी आधीन झालीये की ती स्वतःची स्मरणशक्तीच वापरत नाही. आम्ही आमच्या मेंदूचा वापर करत नाही, आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही, आम्ही आमच्या कल्पना क्षमतेचा वापर करत नाही, आम्ही आमच्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही. ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट नंतर आपोआप गळून पडते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता जर या सगळ्यांचा वापर केला नाही तर उद्या मोबाईल तुमच्यापेक्षा संवेदनशील आणि जिवंत असेल, पण तुम्ही मात्र फक्त प्रेतांसारखे फिरत दिसलेले दिसाल, बाकी तुमच्यात काही नसेल. आणि हाच काळ आहे हो 10वी आणि 12वी. ही 2 वर्ष फक्त आयुष्यातली जपा. ही 2 वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा. ही 2 वर्ष फक्त स्वतःला गाडून घ्या, कोंडून घ्या, स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करा. बस 2 वर्ष आयुष्यातली, फार नाही मागत आहे काय. ही 2 वर्ष तुम्ही जर गाढवासारखी मेहनत केलीत तर आयुष्यभर राजासारखं जगाल. आणि ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखा जगलात
आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे किती संपत्ती आहे याच्यावर नाही, तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे कुठली पदवी आहे, किती शिक्षण आहे याच्यावर मिळते. ही गैली गोष्ट लक्षात ठेवा. पैशाच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. उद्या 1 कोटी घेऊन जरी हुलसुरे सरांकडे गेला, द्या की तेवढी MBBS, शक्य नाही. पण MBBSच्या बळावर 1 कोटी मिळवू शकता. शिक्षणाच्या बळावर जमीन कमवू शकता. शिक्षणाच्या बळावर सोनं मिळवू शकता. शिक्षणाच्या बळावर 100 एकर बागायतदार होऊ शकता. त्यामुळे जे गरजेचं आहे ते आधी मिळवा, बाकीचं हात जोडून तुमच्या आयुष्यभर पुढे उभा राहील. जी मोठी माणसं झाली त्यांना दिवसाचे 48 तास आणि जी सामान्य त्यांना 24 तास नाही. सगळ्यांना वेळ सारखाच मिळतो, पण मिळालेल्या कोण कसा किती आणि किती वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अडचण काय सांगू, आम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहतो कायम. सुरक्षित कोश, सुरक्षित आयुष्य हा दोष तुमचा नाही, कारण तुम्ही अशा पिढीत जन्माला आला आहात की जिथं तुम्हाला आई वडिलांची नाही, आई वडिलांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करतात ते फक्त तुमच्यासाठी. तुम्ही घडावं, तुम्ही शिकावं, तुमच्या नावानं त्यांना किंमत मिळावी यासाठी. हा सगळा टास्क त्याच्यासाठी आहे. आम्ही त्या पिढीत जन्माला आलो आहे. दर दिवाळीला आम्हाला कपड्यांचा ड्रेस मिळतोच, पण किती मुलांनी विचारलंय वडिलांना की तुम्ही या दिवाळीला तुम्हाला घेतलं का? ब्रँडेड शूज आम्हाला हवाच असतो का? मग आता 12वीत आहे. वडिलांची चप्पल त्यांनी किती वेळा चांभाराकडून पुन्हा पुन्हा दुरुस्त करून आणली. आता त्या ठिगळांनी ओझं उचलत नाही पायाचं, पण तरी पण वडील तीच चप्पल ओढतायत. आपल्या वडिलांना एखादी नवी चप्पल घ्यायला हवं असं किती लोकांना वाटलं. हा सगळा प्रवास कुणासाठी चाललाय त्यांचा? वडिलांनी जेवढे कष्ट सहन केले ते तुमच्या वाट्याला नाही आले. तुमची आई जेवढी राब राब राबते तुम्हाला ती गरज नाही, कारण त्यांनी सावली तुमच्यावर इतकी प्रेमाची धरली आहे. कारण त्यांच्या आयुष्याचं अर्थ जगण्याचं सार्थकच ती आहे. वडील सांगतात, माझी खूप इच्छा होती सायकलवरनं शाळेत जावं, पण मला कधी सायकल मिळू शकली नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी शाळेत जायला पहिली सायकल घेऊन देणार. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. जे आम्हाला बनता आलं नाही ते आमच्या मुलांनी बनलं पाहिजे. सगळं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करून टाकतात. इच्छा काय आहे? तुम्ही घडावं, तुम्ही बनावं. काय काय करायचंय आम्हाला? तेच तर बनायचं आहे. पण काय झालंय, जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण जहाजांचा जन्म किनाऱ्यावर राहण्यासाठी झालेला नसतो. विमानतळावरच सुरक्षित असतात, पण विमानतळावर उभा करण्यासाठी बनवलेली नसतात. विमानाने आभाळातच भरारलं पाहिजे आणि जहाजाने दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे, तर ते उपयोगाचे. माणसांचंही तसंच आहे. निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही. त्यांनी संघर्षच केला पाहिजे, लढलंच पाहिजे, झुंजलंच पाहिजे, तर त्याचा कस लागेल आणि त्यातूनच तो नवं विश्व घडवेल. हे महत्वाचं आहे. सगळं आहे तुमच्यात, वापर करायला हवा, क्षमता बाहेर काढायला हव्यात. कारण देणं याव करणं त्याव काही नाही हो, काही नाही. असंख्य माणसं आम्ही अशी परिस्थितीशी झगडत आणि झुंजत, आणि एक लक्षात घ्या, ज्यांची परिस्थिती उत्तम असते त्यांच्यातल्या क्षमतांना बाहेर यायला वावच मिळत नाही, आणि ज्यांची परिस्थिती खडतर असते त्यांच्या क्षमतांना वावच वाव असतो. हे सगळ्यात महत्वाचं. अशी असंख्य माणसं तुम्ही बघितल्याची आजूबाजूला. मेहनत करावीच लागते, कष्ट करावेच लागतात. आम्ही सुरक्षित राहायची सवय आम्हाला लागलेली असते. सुरक्षित चाललंय ना चांगलं, मग उगाच कशाला काय? धाडस विषयच नाहीयेत. आहे तिथंच सुरक्षित कसं राहता येईल याचा सतत आणि सतत विचार करतो. आणि आमच्यासाठी सुरक्षित कोश तयार करत असतो. बघा ना, परीक्षेला 1 महिना आहे, आमची अभ्यासाची गती किती आहे? आहे ना महिना अजून, करू ना.
एखाद्या परीक्षेतल्या पेपरला सुट्टीच नसते. आजचा पेपर झाला की उद्या लगेच दुसरा पेपर असतो. आम्ही इतक्या वेगात असतो, आमचं जेवणाकडे लक्ष नसतं. येतो पटकन अभ्यासाला बसतो, उद्या पेपर आहे, उद्या पेपर आहे, अभ्यास रात्रभर, दुसऱ्या दिवशी पेपरला. आणि तो पेपर झाला की परत 4 दिवस सुट्टी असते. तो पेपर देऊन आला की निवांत. तो पेपर 2ला सुटला तरी घरी 7ला येतो. मग आता आहे ना 4 दिवस सुट्टी. काय उपयोग आहे? काय तुम्हाला जितकं जास्त मिळेल ना, वेळ काळ सगळं, सोयी सवलती सुविधा, तुम्ही सुरक्षित सुरक्षित सुरक्षित. कष्ट संघर्षाची तयारी संपून जाते. कंपर जोड सोडून टाका, फंदी मोडून टाका स्वतःची, त्याशिवाय आसमानात भरारच घेता येत नाही. हे पहिलं लक्षात घ्या. गरुडाला गरुड का म्हणतात? त्याची झेप गरुड झेप का होते? पोपट कावळा चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नाहीत? काय फरक आहे त्यांच्यात? तुम्हाला माहिती आहे, गरुडाचं पिलू ज्यावेळी जन्म घेतं त्यावेळी त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. नुकताच जन्माला आलेलं पिलू, नुकताच जन्माला आलेलं पिलू, ज्याला श्वास कसा घ्यायचा माहित नाही, वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ कसं असतं कळत नाही, जगणं मरणं काय काय माहित नाही, नुकताच आयुष्यात आलंय. आईनं कुशीत घ्यायला सावरावं भरवावं आवरावं, पण तीच आई जन्मताच त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आभाळात अधिक 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 उंच जाते. त्या पिलाला काही समजेना उमजेना आणि उंचीवर गेल्यावर त्या गरुडाच्या आईनं आपल्या पंजातल्या आपल्याच पिलाला सरळ खाली सोडून दिलं. वाऱ्याच्या वेगाने ते पिलू सरसर सरसर खाली यायला लागलं. आता खाली आपटणार, कपाळ मोक्षवणार, संपलं. ते अर्थ साथ घालतं, याई 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 पकडणं, याई धरणं, याई घेणं कुशीत, याई. ते वेगात खाली खाली येत आहे आणि ती आई मात्र वरच्यावर फक्त घिरट्या घालत राहतीये. पिलू खाली 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 अर्थ हाक मारत साथ घालतं, याई ये ना ग, याई घेणं जवळ, याई. पण ती आई येत नाही. पिलू आता काही अवकाश राहिलेला आहे. आता आपटणार मरणार. आणि ज्या क्षणी त्याला कळतं आई येत नाही, त्या क्षणी ते सगळी स्वतःची शक्ती एकवटत, स्वतःचे पंख बाहेर काढतं. त्या पंखात सामर्थ्य आणतं. बघता बघता वाऱ्यावर स्वार व्हायला लागतं आणि एक क्षण असा येतो ते वाऱ्यावर स्वार होतं आणि सगळी शक्ती एकवटून एक उंच गिरकी घेऊन भरारी घेतं आणि वर आईला सांगतं, आई जमलं ग. सोडून द्यावं लागतं स्वतःलाच, तेव्हा घडता येत, तेव्हा गरुड होता येत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही, पालकांनी सुद्धा त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक पालकाचं स्वतःच्या मुलावर प्रेम असतंच हो, पण त्याला घडवायचं असेल ना तर थोडंसं असं उंच नेऊन सोडून द्या खाली. त्याशिवाय ते हातपाय नाही हलवणार, त्याशिवाय त्याचा कस नाही लागणार, टक्के टोनपे खाल्ल्याशिवाय जीवनाचा अनुभव नाही त्याला येणार. नाहीतर हल्ली अडचण अशी झाली आहे, मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको पडशील. पोहायला जाऊ का? नको बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको धडपडशील. मग करो काय? टीव्ही बघ. कशी इतिहास घडवणारी मुलं तयार होणार? मला प्रश्नच आहे हो. आम्ही परभणी जिल्ह्यात राहतो, मग डॉक्टर व्हायचं आहे, इथं कसं काय होणार? तिकडे गेलं पाहिजे, त्या शहरात गेलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे, पुण्याला गेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तुमच्यातली जी मुलं बाहेर गेली त्यातले किती जण डॉक्टर झालेत ते एकदा बघून या. आणि जे इथंच राहिलेत पण आज स्वतःचे हॉस्पिटल थाटून आहेत ते एकदा बघून या. तुमच्या मातीत ज्ञानाचा जो अंश आहे तो इतर दुसऱ्या कुठल्याही मातीत तितका अधिक नाही. तुम्ही कुठं शिकता याला महत्व नाही, तुम्ही किती शिकता हे महत्वाचं आहे.